पैशासाठी जाय तेवढं घेत आहे माणूस. रुसला फुगीनाच आपला समाज मागं पडलाय सगळं. रुसलं फुगलं नाही पाहिजे. आता मी 2-4-5 सत्य करून आले, गळून गेलो. पण तुमच्या गावात गेले फोन सुरू झाले. मला दुसऱ्या वेळेस येतो 2-3 दिवसांनी. म्हणजे नाही जमतच नसतं. मला नसतं जमत येतो, काय करतो मला. मी पोरा बेजार झालं. तिकडं मच्छिंद्रनाथ टेकडीवरती गेलो होतो. इतकी गर्दी होती, त्या गर्दीत असं ढकलेलं मला पोटे बाबा. ते चिंगरी तेच लय बघा, ते लय घाल होतं. हा बरं, नीट चलत नाही, गुडघे मागून आणि ईद हे सगळं घरी गेलं का असं दुखत आहे. चालताना नीट चलत नाही, गुतडे हानते. आणि साखळी तेच करते, धरायला साखळी त्यांचीच असते. लोकांना पुढं चला तेव्हा म्हणतो, वाकडं तेच चलतो. आणि मला ढकले तो साखळी धरली कोणाला नेमके हेच कळत नाही. लय अवघड आहे. त्याने मुंबईत असंच केलं. विषय निघला म्हणून निघलाय. आता मुंबईत असंच करते. यांनी मुंबई अशी बेदारी केली, अवघड आहे. मी सरकारला सांगितलं होतं मराठीचं नादी लागू नका. आपल्याला मला वाटतं संध्याकाळी सुद्धा आम्हाला कुठंतरी एक कीर्तन आहे, आणखी तिथं पण भेट द्यायला जायचं. शेवटचं फक्त एवढंच सांगा, एकजूट मला तुमची गरजेची. मी तुम्हाला बाकी काही मागत नाही. कधी समाजाची एकजूट कायम ठेवा. जो समाज किंवा जो धर्म एकजूट असतो त्याला कधीच कोणाकडे शरण जायला लागत नाही. आपही सुद्धा कधीच येत नाही. धर्म जर पक्षाला बांधला तर मात्र वाता जे धर्म पक्षाला म्हणतात ते धर्म टिकत नाहीत. पक्ष धर्माचा असला पाहिजे. धर्मानं पक्षाचं काम नाही करायचं, तर पक्षाने धर्माचं करायचं. आपण जर धर्म त्यांच्या पद्धतीने चालायला गेलो तर आपल्या धर्माचं वाटोळ होईल. त्यामुळे एक धर्माची भीती, एक दरदरा, एक दबाव असला पाहिजे की धर्म म्हणून तसं पक्षाने वागायचं, पक्ष म्हणून तसं धर्माने नाही वागायचं. आणि जे धर्म पक्षाला न मानले ते धर्म मोठे झाले. आपण त्यांच्या सोयीनुसार वागायचं नाही. आपल्या सोयीनुसार, आपल्या नियमानुसार धर्माच्या त्यांनी वागलं पाहिजे, तर हे कुठंतरी कडेला जाईल. आता मी हे व्यासपीठ आहे